भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे अपने पैतृक गांव संगमनेर पहुंचे और विधायक सत्यजीत तांबे द्वारा आयोजित क्रिकेट टूर्नामेंट में शामिल हुए। उन्होंने मैच के दौरान फैंस से बातचीत की और संगमनेर आने की खुशी जताई। भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे अपने पैतृक गांव संगमनेर पहुंचे, जहां उन्होंने विधायक सत्यजीत तांबे द्वारा आयोजित जय हिंद लोकप्रिय क्रिकेट एसोसिएशन संगमनेर के क्रिकेट टूर्नामेंट में हिस्सा लिया। इस अवसर पर रहाणे ने मैच का आनंद लिया और क्रिकेट फैन से बातचीत में उन्होंने अपनी खुशी जाहिर की और टूर्नामेंट के आयोजन के लिए विधायक सत्यजीत तांबे को धन्यवाद दिया। इस कार्यक्रम में बाला साहेब थोरात भी उपस्थित थे। क्रिकेट टूर्नामेंट करता मी आलो इकडे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे। तर पहिली गोष्ट तर संगमनेर ही माझी जन्मभूमी आहे आणि इकडे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर फारच बरं वाटलं। इकडे जी एनर्जी आहे संगमनेरमध्ये ही फारच वेगळी एनर्जी आहे। इकडे माझं गाव इकडनं जवळच आहे, तर माझ्या आजीला भेटायला मी नेहमी यायचो जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा। पण क्रिकेटमध्ये बिझी झाल्यानंतर एवढा वेळ नाही मिळत, त्यामुळे आता आज या निमित्ताने एवढ्या चांगल्या कारणामुळे आज मी संगमनेरमध्ये आलोय, तर खूपच बरं वाटलं। ग्रामीण भागात देखील अशा पद्धतीने मोठ्या स्पर्धा भरवल्या जात आहेत। ग्रामीण भागातल्या खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळते। काय सांगाल तांबे यांनी ज्या पद्धतीने दरवर्षी आयोजन करतात, काय सत्यजित दादांचं जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे, कारण एखादी स्पर्धा किंवा एखादी इनिशिएटिव्ह सुरू करणं हे फार सोपं असतं, पण ती सातत्याने चालू ठेवणं हे फार चॅलेंजिंग असतं। काही याच्यात तर त्यांचं खूप कौतुक करा। जसं मी सांगितलं, त्यांचं जेवढं कौतुक मी करेन तेवढं कमीच आहे। याच्यामुळे ह्या टुर्नामेंटमुळे बऱ्याचशा यंगस्टर्सना चान्स मिळतो। लोकल प्लेयर्स असतील किंवा महाराष्ट्रातले प्लेयर्स येतात, महाराष्ट्राच्या बाहेरनं प्लेयर्स येतात, त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी इथे मिळते, एक्सप्रेस करण्याची संधी मिळते। आजकाल आपल्याला माहिती आहे की T20 हा फॉर्मॅट एवढा फेमस झाला आहे, तर इकडनं मला खात्री आहे की अशी टुर्नामेंट ही सुरू राहिली नक्कीच इकडनं 2-3 प्लेयर्स येतील जे IPL मध्ये चांगलं करतील आणि इव्हेंच्युअली येऊन भारतासाठी खेळतील। सर्वांचं स्वप्न हेच असलं पाहिजे की मी माझ्या देशासाठी रिप्रेझेंट करावं। तर जसं मी सांगितलं की सत्यजित दादांनी खूप चांगली इनिशिएटिव्ह त्यांनी घेतली आहे आणि ही सुरू ठेवणं हे सर्वात चॅलेंजिंग असतं, ते त्यांनी करून दाखवलं आहे।